नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थ्यांच्या सर्व योजना या संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. इयत्ता 10वीची परीक्षा झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उत्कंठा लागलेली आहे की आमच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आम्हाला कधी लागणार किंवा आम्हाला निकाल कोणत्या तारखेपर्यंत पाहायला मिळणार. तर याचीच उत्कंठा सर्व इयत्ता 10वीचे विद्यार्थी व पालक यांना लागलेली आहे. तर निकालाची माहिती आपण देणारच आहोत. तत्पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी यावर्षी 10वीची परीक्षा दिलेली आहे, उत्तीर्ण होणार आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते, महाज्योती मोफत टॅब योजना. तर या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यावर्षी 10वी मध्ये होते, तर हे जे विद्यार्थी असतील तर याच्यामध्ये ओपन, तर याच्यामध्ये पाहू शकता की ओबीसी, बीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी कॅटेगरीतील, त्यानंतर अनाथ प्रवर्गातील जर विद्यार्थी असतील तर या महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत त्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. आणि महाज्योती मोफत टॅब योजनेचा लाभ काय आहे, तर या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यांची निवड होईल, मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते, तर या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल अशा विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत सॅमसंग, लेनोव्हो तर अशा सारख्या नामांकित कंपन्यांचा मोफत टॅब दिला जातो. आणि त्याचबरोबर 2 वर्षांसाठी साधारणतः 12,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. तर अशी ही नाविन्यपूर्ण योजना दरवर्षी इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्या ही योजना सुरू होते. तर ही योजना लवकर सुरू होणार आहे आणि आपल्या चॅनलवरती देखील या योजनेची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या योजनेसाठी इंटरेस्टेड असाल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भातले ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आजच ग्रुप जॉईन करा. संपूर्ण माहिती मदत मिळून जाणार आहे. तर आता राहिला प्रश्न आहे की इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाचा साधारणतः मागच्या वर्षीपासून इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल लवकरच लावला जातोय. साधारणतः मागील वर्षामध्ये 13 मे पर्यंत निकाल हा लावण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी देखील इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लावण्याचा विचार महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर यांच्या अंतर्गत केला जाणार आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी इयत्ता 10वीची परीक्षा ज्यांनी दिलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी साधारणतः हा निकाल आहे तो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच 10 ते 15, तर लक्षात घ्या याच तारखेदरम्यान लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी लक्षात घ्या की हा निकाल 13 तारखेला लागला होता आणि याच आठवड्यामध्ये म्हणजे 10 ते 15, जास्तीत जास्त 20 तारखेच्या दरम्यान इयत्ता 10वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल पोर्टलवरती लागू शकतो. या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत. तुम्हाला देखील अधिकृत माहिती चेक करायची असेल तर महाराष्ट्र एसएससी बोर्ड आहे तर यांच्या अधिकृत पेजवरती तुम्ही ही माहिती चेक करू शकता. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे इयत्ता महाराष्ट्रातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत. ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.